सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ. मी सरपंच गणेश भास्करराव काकड, गट ग्रामपंचायत कार्यालय चिखला खंडाळा येथील सरपंच असून या गेल्या 2-3 दिवसामध्ये जे माझ्या चिखला गावातील वातावरण हे जे दूषित झालेलं आहे त्याची सत्यता, माझी विनंती आहे सर्वांनी अगोदर सत्यता तपासावी व त्याची पडताळणी करावी की त्यामागची सत्यता काय आहे. हा सर्व घटनाक्रम ठरवून पूर्व प्लॅनिंगनुसार केलेला आहे. आणि मी सरपंच, गावातील सर्व मंडळी, गावकरी मंडळी यांचा कुठल्याही प्रकारचा पुतळ्याला विरोध नाही आहे. आमच्या गावामध्ये 3 तारखेला पुतळा बसवला. 4 तारखेला सकाळी निदर्शनात आल्याच्या नंतर आम्ही 5 आणि 6 तारखेला 2 दिवस गाव पातळीवर गावाची मीटिंग घेतली. गावातील आमच्या चिखला गावातील वंजारी समाजाचे, मराठा समाजाचे, माळी, सुतार, लोहार सर्व जाती धर्माच्या लोकांनी बोलवलं. सर्वांना बोलवलं मंदिरामध्ये गावातील व त्यांना ती परिस्थितीची जाणीव करून दिली. सगळ्या लोकांचं, गावकऱ्यांचं एकच मत आलं की हा जो पुतळा मध्यभागी मांडलेला आहे तो आपण एका ठिकाणी कुठेतरी घेऊ याच्यासाठी, जेणेकरून मध्यभागी घेतला तर गावातला कुठलाही कार्यक्रम घेण्यासाठी अडचण निर्माण होईल किंवा भविष्यात तिथं एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याच्या शेजारी, पुतळ्याच्या शेजारी टिप्पल वगैरे काढल्या जाईल, काही कुटुंबांना घडू नये भविष्यात. म्हणून हा पुतळा ग्रामपंचायतच्या आवारामध्ये मी त्यांना गावामध्ये 3 ठिकाणी जागा, योग्य ती जागा दाखवली व त्याच दिवशी मीटिंगमध्ये 7,500 रुपये मी स्वतः वर्गणी जमा केली. मी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावातील जितके घरं असतील त्या प्रत्येक घराने 1,000 रुपये वर्गणी आपल्याला पुतळ्यासाठी द्यायची आहे. हे असं आमचं ठरलं व वर्गणी सुद्धा 7,500 रुपये ती माझ्याकडे जमा आहे. परंतु हे जे संजीवनी वाहक आहे हिने जाणीवपूर्वक ठरवून हे जातीय दंगल, जातीय वाद, जातीय तेढ निर्माण करण्याचे काम ती करत आहे. गावामध्ये आमच्या आतापर्यंत सर्व सलोख्याचं वातावरण होते. मी स्वतः सरपंच झाल्यानंतर 2022 मध्ये सरपंच झाल्यानंतर 2019 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती व महाशिवरात्री एकाच दिवशी आल्या होत्या. हा असा योगायोग हजारो वर्षापूर्वीपासून आलेला नसन. मला वाटलं की आपण शिवजयंती साजरी करायची तर कशी करायची, तर मग डीजे न लावता किंवा कुठलाही वादक न करता किंवा काही न करता आपण रक्तदान करूया. आणि माझ्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे बोट कापून महादेवच्या पिंडीवर रक्त अभिषेक केलेला आहे. आणि रक्त अभिषेक केल्यानंतर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्याच नियमाप्रमाणे आम्ही खरी शिवजयंती महाशिवरात्रीच्या दिवशी रक्तदान करून साजरी केली. त्यामध्ये 45 ते 46 लोकांनी, त्यामध्ये किमान 38 ते 40 जण हे वंजारी समाजाचे युवक होते. त्यामध्ये कुठलाही जातीवाद आला नाही किंवा आमच्या गावामध्ये पूर्वीपासून आम्ही सर्व गावकरी मंडळी भीम जयंती, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती, राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांची सुद्धा जयंती आमच्या गावातील सर्व गावकरी मिळून सर्व सलोख्याने साजरी करतात. आणि प्रत्येक जयंतीला संध्याकाळी जेवण वगैरे ठेवून कार्यक्रम साजरा केला जातो. आम्ही कुठल्याही प्रकारचं डीजे वगैरे काही लावत नाही. टाळ गजराच्या, मृदुंगाच्या गजरात गावातून पालखी काढून त्याची मिरवणूक काढत असतो. आमच्या गावामध्ये तसं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही. परंतु काही हे जे राजकीय मंडळी, नेते मंडळी, समाजाचे पुढारी यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी माझ्या गावातील येऊन वातावरण विनाकारण दूषित करू नये व जो हा झालेला प्रकार आहे या प्रकाराला तर मी कुठेही समर्थन करत नाही. खरी सत्यता ही अशी आहे की ज्यावेळेस 3 तारखेला पुतळा बसवला, आम्ही 5 तारखेला 6 तारखेला मीटिंग घेतली आणि ठरलं की योग्य ठिकाणी त्यांना सांगितलं की 3 ठिकाणापैकी कुठलाही स्पॉट निवडा आणि त्या ठिकाणी आपण स्वरूढ असा पुतळा बसू. परंतु त्याच्यानंतर हे
मिटवण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांना फक्त जागा हवी होती तीच. तर त्यासाठी आम्ही रीतसर पुतळ्याची जबाबदारी कोणीच घेणार नसल्यामुळे आम्ही 7 तारखेला पोलीस स्टेशन बीबी येथे FIR दर्ज केला व दर्ज केल्याच्या नंतर आम्हाला 17 फेब्रुवारी रोजी SDO साहेब यांचे कार्यालयाचे पत्र आले व अवैध असा पुतळा काढण्यात यावा असे त्यांचे आदेश आले. तरी सुद्धा आम्ही 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्या कारणाने गावामध्ये सलोख्याच्या जातीचं सर्व कुठेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी पुतळ्याला हातही लावला नाही व 19 तारखेला सर्वांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी सुद्धा केली. त्यानंतर 20 तारखेला परत आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो होतो त्यावेळेस तिथं त्या पुतळ्याच्या अवतीभोवती अवैधरित्या बांधकाम करण्याच्या तयारीत असलेली संजीवनी महाग तिनं अगोदर बोलून ठेवलेल्या महिला या सर्व महिला तिथं अगोदर उपस्थित होत्या. मी तिथे स्वतः पाटील साहेब आमचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना त्याबाबत अवगत करून ते स्वतः तिथे हजर झाले व ते आम्ही गट्टू जप्त केले. कारण मी सरपंच या नात्याने एक त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, ती माझी मी जबाबदारी पाळली. त्यावेळेस तिने अगोदरून ठरवून प्लॅनप्रमाणे तिच्या महिला अगोदर बोलवून घेतल्या. त्याच्यानंतर ती आमच्या इकडच्या गावातील दुसरा गट तिथं हजर झाला आणि त्या महिलांची काय बाचाबाची झाली, काय हाणामारी झाली त्याचं मी समर्थन करत नाही, त्याची 100% जाहीर निषेध करतो. व त्यामध्ये माझा किंवा गावातील कुठलेही पुरुष येतात त्यामध्ये हस्तक्षेप नाही. जे काय घटना घडली असेल ती महिलांची घडली. ती महिलांमध्ये हाणामारी झाली ती महिलांमध्ये झाली. कुठल्याही पुरुषाने किंवा कोणी त्या महिलेला कुठल्या हात लावला नाही. आता हे संजीवनी वाहक सांगत असेल की बाबा माझे कपडे फाडले, सरपंचानं फाडले, कोणी फाडले, कुठलं काहीतरी त्यांनी एक छोटासा तरी पुरावा दाखवा मी तिथे हजर होतो म्हणून. मी हजरच नव्हतो तिथं, मी साईडला होतो. आणि तिचे कपडे तिने स्वतः फाडले का तिच्या सोबतच्या बायांनी फाडले हे मला माहीत नाही. आणि हा त्यांनी मिळून ठरवून केलेला प्लॅन होता. बाहेरगावचे मंडळी समाजाची तिथं बोलवली, गावामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलं. तरी माझे सर्व समाज बांधवांना विनंती आहे कृपया करून की कोणीही गावामध्ये जातीय सलोखा बिघडन किंवा जातीय वातावरण दूषित होईल असे कृत्य करू नका किंवा बोलू नका. आणि याचे सर्व मला जाणीव असल्यामुळे मी स्वतः आज पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करीत आहे. माझी पुराव्यानिशी मी स्वतः तिथे हजर होत आहे. कारण माझ्याकडे सर्व रीतसर केलेले पत्रव्यवहार आहे माझ्या ग्रामपंचायतीनं केलेले. आणि पुतळ्याला परत एकदा सांगतो की माझ्या चिखला गावातील कुठल्याही व्यक्तीचा, समाजाचा, कुठल्याही माणसाचा सुद्धा पुतळा बसविण्यासाठी विरोध हा नव्हता आणि नाहीच. धन्यवाद. हे पटकन शेअर करा, गाडीत बसा, गाडीत बोलू पुन्हा.